मुंबईत पहिल्या पावसातच संपूर्ण शहर जलमय झाले। रस्ते, हाऊसिंग सोसायट्या, रेल्वे ट्रॅक, मेट्रो स्टेशन, रुग्णालय सर्वत्र पाणीच पाणी। चाकरमानी मुंबईकरांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे। प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये नालेसफाईसाठी खर्च करून सुद्धा परिस्थिती मात्र जैसे थे। यावरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचं अपयश पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या जलतरण मुंबईवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, मुंबईकरांचे हाल होण्यास राज्य सरकार आणि महानगरपालिका जबाबदार आहे। दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही कामाच्या नावाखाली भ्रष्टाचाराची गंगा वाहते। ही भ्रष्ट टोळी मुंबईला लुटत असून मुंबईकर त्यांना कधीही माफ करणार नाही। सपकाळ पुढे म्हणाले की महानगरपालिकेचा 2025चा अर्थसंकल्प हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे। 74,000 कोटीहून अधिक, त्यातील हजारो कोटी रुपये रस्ते वाहतूक आणि नालेसफाईसाठी राखीव असतानाही मुंबई डुबते कशी। 31 कंत्राटदारांना कोटींची कामं दिली गेली, पण मुंबईतील गटारच साफ झाली नाहीत। म्हणजेच हे सगळं जनतेच्या पैशावरचा मोठा डल्ला आहे। राजकीय आरोप आणि आर्थिक गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये मुंबई मात्र दरवर्षी तशीच पाण्यातच बुडते।